मंडळी, दूध व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चारा व्यवस्थापन. जर तुम्ही खुराक, खाद्य आणि चारा व्यवस्थितरित्या जनावरांना दिलात तर तुमच्या जनावरांचे दूध वाढ व्यवस्थितरित्या होते. आता हे माझ्या समोर हे जे ढिगारा दिसतोय हे आहे सुक्या चाऱ्याचा ढिगारा. तुम्हाला प्रश्न पडला असेल या चाऱ्यामध्ये त्यांनी दूध वाढीसाठी काय काय दिलं असेल. तर जे माझ्या हातात आत्ता हा जो चारा दिसतोय याच्यामध्ये त्यांनी गव्हाचा भुस्सा, हरभऱ्याचा भुस्सा, त्याचबरोबर वाड, ऊस, कडब्याची कुट्टी असं कॉम्बिनेशन करून चारा या ठिकाणी ठेवलेला आहे. पण हा जो चारा आहे प्रति जनावर एका टायमाला 30 किलो अशा प्रमाणे हे चारा देत असतात. त्यामुळं हे दूध वाढ या ठिकाणी शक्य आहे. तुम्ही म्हणाल की बाबा ऊस देणं शक्य आहे का, तर खरं तर ऊस देणं शक्य आहे. अशी जे या मोठ्या मशीनमध्ये ऊसाचा बारीक बारीक तुकडे होतात आणि तेच तुकडे मोठ्या आवडीनं हे जनावर खात असतं. त्यामुळे दूध वाढीसाठी महत्त्वाचं आहे. आणि आता तुम्हाला वाटेल की बाबा इतक्या मोठ्या प्रमाणात चारा देणं जनावरांना योग्य आहे का. त्या प्रमाणात ह्या सगळ्या चाऱ्याचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस ते करून देतात निश्चितच त्यांच्या दूध वाढीमध्ये वाढ होते आणि त्यांना दूध अतिशय योग्यरित्या मिळत असतं. जितकं तुम्ही दर्जेदार आणि क्वालिटीचं अन्न या जनावरांना खाऊ घालाल तितक्याच क्वालिटीचं तुम्हाला दूध वाढीसाठी मदत होईल मित्रांनो. तर या चारा व्यवस्थापनाबद्दल तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा.